पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। गणपतीच्या सणानिमित्त उद्या बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून पीक विम्याचा दुसरा टप्प्याचे वितरण होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। या 16 जिल्ह्यामध्ये 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी उद्या म्हणजे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आता मिळणार आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण झालेला आहे। आता शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची त्या ठिकाणी कधी वितरण होणार। अखेर यावरती आता सरकारची बैठक पार पडल्या आणि या बैठकीतून गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्या 27 ऑगस्ट बुधवारी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी येणार आहे। पीक विम्यासंदर्भातील दुसऱ्या टप्प्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा बँकेत मिळाला नाही तर त्यांना दुसरा टप्पा बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर वाटपाला अखेर आता सुरुवात होणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी नाराज झाले होते त्यांना अजून पीक विमा मिळाला नव्हता, त्यांचा गणपतीचा सण आता या ठिकाणी गोड होणार आहे। बुधवारी ठीक 12 वाजल्यापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहे। 12 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही वेळेत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा त्या ठिकाणी आता टप्प्याटप्प्याने उद्या त्या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत जमा होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला 2023 ला आणि 2024 ला या 3 ते 4 वर्षामध्ये पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गेल्या 15 दिवसात 921 कोटी वाटप आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आता करण्यात आलेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 720 कोटी रुपये कंपन्यांना आता देऊन टाकलेत। थेट भरपाई करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री जे नवीन बनलेत तर ते दत्तात्रय मामा भरणे यांना ही ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे त्यांनी आताच 5 मिनिटांपूर्वी कंपन्यांना हा 720 कोटी रुपयांचा निधी आता दुसरा टप्पा वाटा असं त्या ठिकाणी सांगून देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रखडलेले दावे पूर्णपणे आता मंजूर झालेत। पहिला टप्पा पण पार पडलाय। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याचे वितरण उद्या 27 ऑगस्ट बुधवारी या ठिकाणी आता होणार आहे। आता बघा या 16 जिल्ह्यामध्ये आता हेक्टरी 20,000 रुपये पीक विम्याचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार असल्याची आताच 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 च्या म्हणजेच आता मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला तुम्हाला माहित असेल गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा अवकाळी पाऊस यावर्षी पडलाय। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ती इथपर्यंत 2022 पासून ते 2025 च्या मे महिन्यातील जे नुकसान झालंय तिथपर्यंत सर्वांच्या खात्यावरती जे नुकसान झालंय तर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला बुधवारी आता सकाळी 12 वाजल्यापासून आता रात्री 10 वाजेपर्यंत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खरोखर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता गणपतीच्या सणानिमित्त मुहूर्तावर या ठिकाणी आता सोडण्यात येत आहे। यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंत कोणाला पीक विमा त्या ठिकाणी अद्याप 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारचा मिळाला नव्हता आणि त्या ठिकाणी आता अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मिळाला होता पण कमी मिळाला होता। त्या सर्वांना 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 च्या मे महिन्यातील अवकाळी पावसाचं नुकसान असं त्या ठिकाणी 3 ते 4 वर्षाचं मिळून अगदी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये आता बघायला मिळालं ते म्हणजे 40 ते 50,000 रुपये पीक विमा बँकेच्या खात्यावरती आल्याचा त्या ठिकाणी आता मेसेज शेतकऱ्यांना आलेला आहे। आता
तुमच्या मनात येत असेल की 40 आणि 30,000 50,000 इतका जास्त पीक विमा आतापर्यंत आम्हाला कधीच आला नव्हता आणि कसं काय एवढा जास्त येत आहे, तर याचं कारण सुद्धा आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी 2022चा रखडलेला पीक विमा, 2023चा रखडलेला पीक विमा, 2024चा रखडलेला पीक विमा, असं 3 ते 4 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं। शेतकरी काय करत होते, फक्त पीक विमा भरायचं काम करत होते, परंतु केंद्र सरकारने अजिबात पीक विमा 2-3 वर्षाचा दिला नव्हता आणि यावर शेतकरी वर्ग नाराज होते आणि त्या ठिकाणी म्हणूनच केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आता नाराजी दूर करण्यासाठी 3 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मिळू लागलाय। पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय, ते शेतकरी खुश आहेत, परंतु पीक विमा तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर दुसरा टप्पा या ठिकाणी बुधवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या ठिकाणी आता सुरू करण्यात येत आहे। आता बघा, पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर त्या उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येतोय। आता तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा 2-3 वर्षाचा या ठिकाणी मिळाला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज भाजप सरकारवर होतं आणि राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता गणपतीच्या सणानिमित्त खुश करण्याचं काम या ठिकाणी करणार असल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर वाटपाला या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री ज्यांनी आता 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सोडण्यासाठी कंपनींना निधी दिला आहे, ते म्हणजे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्याचे आदेश दिलेत। 27 ऑगस्ट बुधवारी रोजी हा दुसरा टप्पा पीक विम्याचा या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रमाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता बघा, या ठिकाणी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे तुम्हाला आता नक्की बघायचं आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या 16 जिल्ह्यांची यादी देखील आता त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या। कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये सरकारच्या माध्यमातून अपात्र ठरवलं गेले याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। कारण त्या ठिकाणी 2-3 महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला आठवत असेल 1 रुपयामध्ये पीक विमा भरून अनेक शेतकऱ्यांनी घोटाळा केलं होतं त्या ठिकाणी, त्यामुळेच आता 1 रुपये देऊन पीक विम्याची ती विमा आहे, ती योजना आहे, तर ती अनेक वेळा त्या ठिकाणी अर्धवट आहे। म्हणजे काय केले, तुम्हाला अजून पण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या 1 रुपयामध्ये भरलेल्या पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत। परंतु आता या ठिकाणी आता उद्या बुधवार आहे, त्या ठिकाणी 27 ऑगस्ट आहे, तर यासाठी जे 720 कोटी रुपये पीक विम्याचे मंजूर करण्यात आलेत तर ते आता या 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे पीक विम्याचं वितरण करण्यात आलं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आता तक्रारी सुद्धा असे येऊ लागलेत की पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण आलेला नाही। त्यांच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला, परंतु शेजारच्या शेतकऱ्यांना मिळून पण अनेक शेतकऱ्यांना मिळालं नाही। त्याचं कारण सुद्धा असं सांगितलंय, बघा, त्यांच्या बँकेच्या सुद्धा तक्रारी होत्या, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, त्या ठिकाणी आता पोस्ट ऑफिस आहे, महाराष्ट्र बँक आहे, या 4 बँकेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खातं खोलून सुद्धा त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही। मग तुम्हाला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जर सोडला असेल आणि तुम्हाला जर अजून पण बँकेत आलं नसेल तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा सरकारने सोडून पण जर तुम्हाला मिळालं नसेल तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आले। मग तुम्हाला काम काय काय करायचं आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा बँकेमध्ये सोडण्याच्या ऑर्डर कंपन्यांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही सुद्धा बातमी पाहिली असणार, जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळालाय। त्यानंतर आता उद्या बुधवार आहे 27 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। बघा, सकाळी 12 वाजल्यापासून
रात्री 10 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा त्या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहे। 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा तुम्ही या ठिकाणी काल जवळपास बघा 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील लास्टचे जिल्हे कालच त्या ठिकाणी वाटप करण्यात आले होते। पीक विमा या ठिकाणी आता वाटप करण्यापासून आता शेवटचा म्हणजे पहिल्या टप्प्यातील शेवटचे जिल्हे 10 ते 12 जिल्हे काल शेवटचा दिवस होता त्या ठिकाणी वाटप झालेत। आता उद्या त्या ठिकाणी गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर या ठिकाणी आता बघा 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 12 बँकांना त्या ठिकाणी ऑर्डर देऊन टाकल्या। त्यामुळे 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये दिला जाणार असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वच बँकेमध्ये पीक विमा जमा होणार नाही असं सांगितलंय। असं सुद्धा या ठिकाणी सांगितलंय कारण मागच्या वेळी जो पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला तर तो पीक विमा अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे अनेक बँकांमध्ये या ठिकाणी जमा झाला नाही। त्यामुळे बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अजिबात कोणतेही नुकसान होऊ नये, त्यांचा पीक विमा या ठिकाणी व्यवस्थित बँकेमध्ये पोहोचावा यासाठी 12 बँका सरकारच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी आता निवडण्यात आलेत। दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी नवीन 12 बँका या ठिकाणी निवडण्यात आलेत। या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर पीक विमा त्या ठिकाणी भरताना म्हणजेच अर्ज भरताना जर या 12 पैकी कोणत्याही एका बँकेत जर तुम्ही बँकेचं तुमचं पासबुकचं झेरॉक्स जोडलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पीक विमा येणार आहे। कोणते त्या ठिकाणी 12 बँका आहेत आता उद्या तुम्हाला माहिती आहे बुधवार आहे 27 ऑगस्ट आहे त्या ठिकाणी गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर हा बँकेमध्ये 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत। आता बघा या ठिकाणी आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना बुधवारी या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री त्या ठिकाणी आता डायरेक्ट दत्ताभाऊ भरणे यांनी दिले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून उद्या परवा असं 2 टप्प्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। आता बघा आपण कोणकोणत्या बँकांना 12 बँका ज्या सरकार निवडलेत म्हणजे या 12 बँकांना कोणकोणत्या 16 जिल्ह्यांची यादी बुधवारी पीक विमा जमा करा असं सांगून त्या ठिकाणी देण्यात आल्या तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे ती म्हणजे आता पहिल्या टप्प्यामध्ये जो पीक विमा जमा झाला तर तो 5,000 7,000 8,000 असा नाही आहे कारण आता 3 वर्षाचा 2022चा 2023चा आणि 2024चा असं 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 35,000 40,000 असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होत आहे। आता बघा तुम्हाला बँकांची यादी सांगतो। सर्वात पहिल्यांदा पीक विमा जमा होऊ लागलाय तो म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यस बँक, त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, इंडियन बँक। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या 4 बँका आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस। या सर्व बँकेमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी जमा करण्यात आलाय। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी जमा होतोय तर बघा या ठिकाणी सांगण्यात आले सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, जालना असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, तसेच लातूर, परभणी, अकोला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे पुढचे जिल्हे धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर सातारा, पुणे त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचे पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे पालघर, ठाणे। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे नंदुरबार। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची सर्व शेतकरी वाट बघत असतात ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येतोय। ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।